मी सध्या आहे वाडा मनोर मार्गावरती करळगाव या ब्रिजच्या खाली आहे आणि ब्रिजवरती एक नोटीस जारी केलेली आहे शासनाकडनं की 34 टनाच्या वरती जड वाहतूक होऊ नये, कारण सध्या ब्रिज कमकुवत आहे आणि त्याच्यामुळे ही खबरदारी घेतली जाते। पण आता जड वाहतूक सर्रास सुरू आहे आणि ब्रिजच्या खालच्या भागात मी तुम्हाला आता दृश्य दाखवतो की जसं जसं जड वाहतूक जाते तसं तसं तुम्ही पाहू शकता इकडच्या ज्या सळ्या आहेत त्या सळ्याच्या इथलं प्लास्टर हे पडत चाललेलं आहे, सळ्यांना गंज पकडलेला आहे आणि खरं तर हा मधला जो भाग आहे त्या भागाची इथली ही दृश्य आहेत आणि वरती अनेक ठिकाणी या सळ्या आहेत, या गंजलेल्या आहेत, हे दिसतं सगळं। तरीही जड वाहतूक सुरूच आहे। तुम्ही मला जेवढं झूम करता येईल मोबाईल तेवढं मी करतो। म्हणजे एकीकडे शासन ह्या आधी सूचना जारी करते पण ह्या आधी सूचनेचं कुठेही पालन होत नाही। सर्रासपणे या ज्या खदानीच्या गाड्या आहेत या 34 टनाच्या व्यतिरिक्त जे 50-60 टनापर्यंत ह्या गाड्या वाहतूक केली जाते। कुठंतरी हे थांबलं जा पाहिजे, कारण कुठली मोठी घटना होऊ नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे। एखादी घटना झाल्यानंतरच आपण जागे व्हाल का, हा मोठा प्रश्न आहे। प्रत्यक्ष हे मी का तुम्हाला दाखवतोय, कारण हा प्लास्टरचा भाग आहे, हा जसं जसे जड वाहतूक जाते तसं तसा हा कोसळत आलेला आहे।